Hello students, Marathi shorthand 80 words per minute. Ready for dictation. अध्यक्ष महाराज, या प्रश्नाबाबत या सदनामध्ये अनेक वेळा चर्चा झाली आहे. गेल्या वेळी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करीत असताना सुद्धा या विषयावर चर्चा झाली आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेच्या वेळी सन्माननीय सभासदांनी ज्या विधायक सूचना सभागृहासमोर केल्या होत्या त्यांचा नामदार मंत्र्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यानुसार काही पावले उचलली पाहिजेत असे मला वाटते. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर असे दिसून येईल की महागाई सतत वाढत आहे. वस्तूंच्या किमतींचा निर्देशांक वाढत आहे. ज्या वेळी महागाईचा प्रश्न उपस्थित केला जातो त्यावेळी सरकारकडून अपेक्षित उत्तर येत नाही. सरकार नेहमीच या प्रश्नाबाबत टाळाटाळ करीत असते. वास्तविक पाहता सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवावयास पाहिजे. महागाईवर उपाययोजना करण्यासाठी मी अशी सूचना करतो की महागाईला आळा घालण्याकरिता सर्वप्रथम महागाई वाढण्याची कारणे कोणती आहेत हे शोधून काढले पाहिजे. ती कारणे शोधून काढण्याकरिता तज्ज्ञ लोकांची एक समिती नेमली पाहिजे. महागाई ही केवळ महाराष्ट्रातच आहे अशातला भाग नाही. ती इतर राज्यात देखील आहे. त्यामुळे अशा प्रकारची समिती देश पातळीवर नेमण्याबाबतचा आग्रह आपण भारत सरकारकडे करण्याची गरज आहे. महागाईला आळा घालण्याकरिता आपण काय प्रयत्न करीत आहोत याचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टींच्या किमती ज्या प्रमाणात वाढत आहेत त्यामागील कारणे सुद्धा आपण शोधून काढली पाहिजेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की महागाईचा सामना करण्यासाठी प्रथम आपण आपल्या देशाचे व राज्याचे उत्पन्न वाढविले पाहिजे. या राज्यात पूर्वी 6 साखर कारखाने सुरू होते, परंतु आता ही संख्या कमी झाली आहे. सरकारने साखर कारखान्यांना आवश्यक ती मदत करणे आवश्यक आहे. अध्यक्ष महाराज, आपण संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो व वेळ कमी असल्यामुळे या विषयावर अधिक न बोलता मी माझे भाषण येथेच थांबवतो. धन्यवाद स्टुडंट्स.